ನಗುವ ನಮ್ಮ ಜಮಾನ ಓ ಗಣೇಶ ನಗಿಸೋ ನಮ್ಮ ಜನನ ಓ ಗಣೇಶ ಕಾಪಾಡು ಕಾಪಾಡು ಕಾಪಾಹರ. नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये अथर्वशीर्षाचे अर्थ ऐकत आहोत आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा मी अथर्वशीर्षाचा अर्थ सांगणार आहे. तर श्लोक 5 आणि त्याचा अर्थसुद्धा सांगणार आहे. सर्वं जगदं तत्त्वो जायते, सर्वं जगदं तत्त्व सृष्टति, सर्वं जगदं त्वयि मेषति, सर्वं जगदं त्वयि प्रत्येति, त्वं भूमिरापो नलो निलो नभः तं चत्वारि वाक्पदानि. तर याचा अर्थ असा आहे की तू या जगाचा निर्माता आहेस. सर्व जगाला तू संरक्षण दिले आहेस. सर्व जग तुझ्यामध्ये आहे. तू जल, जमीन, आकाश, वायू आहेस. तू चारही दिशेला व्यापलेला आहेस. श्लोक 6. त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारोऽसितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं, त्वं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चंद्रमास्तं ब्रह्मभूर्भुवस्वरम्. याचा अर्थ असा आहे की तू सत्व, रज आणि तम या 3 गुणांपेक्षा वेगळा आहेस. तू 3 वेळा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान याहून भिन्न आहेस. तू तिन्ही देवांपासून वेगळा आहेस. तू जीवनाच्या मूळ पायावर बसला आहेस. तुझ्यामध्ये धर्म, उत्साह व मानसिक या तिन्ही शक्ती व्याप्त आहेत. योगी व महागुरु हे तुझे ध्यान करतात. तू ब्रह्म, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र आहेस. तुझ्यात सगुण आणि निर्गुण यांचा समावेश होतो. आपण हे 2 श्लोकांचे मी अर्थ या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला सांगा, कमेंट करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा या चॅनलला. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत पुढच्या श्लोकांसह आपण त्याचे अर्थ बघूया. तर तोपर्यंत मी ओम गंग गणपते नमः.